How do you think they feel that this is their country, this is their parliament, these are their representatives, this government has been voted in by them, and the youth heavily voted for this government? How do you think they feel? They feel completely betrayed. And I'm sorry, but I don't care what all you people say and what you put on the media and what you present. Our duty is to stand with them. Our duty is to raise our voice in their support, and our duty is to fight for our democracy, and we will do it. Thank you, ma'am. तर प्रियंका गांधी या माध्यमांशी संवाद साधतोय. अनेक महत्त्वाच्या प्रतिक्रिया देखील या आंदोलनाच्या निमित्ताने आता समोर येत आहेत. काल देखील काँग्रेसने आक्रमकपणे आंदोलन केलेलं होतं. राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काल रात्री त्यांची सुटका करण्यात आली. प्रियंका गांधी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. एक महत्त्वाची बातमी, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने आता आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, लोकभवन परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात नागपूरमध्ये काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नागपुरातील राजभवन परिसरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून हे आंदोलन केले जात आहे. आंदोलनाची ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय. मोठ्या संख्येने आंदोलक जमलेले आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी या परिसरामध्ये केली जाते आणि या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील. विद्यार्थियों को डराना, कांग्रेस लीडर्स को डराना, ये काम भी वो इनडायरेक्टली करते हैं और करके आज राहुल गांधी जी को किए, प्रियंका जी को किए और बहुत से स्टूडेंट्स को तो उन्होंने किया ही किया. लेकिन हमारे जो बड़े नेता हैं उनको कुचलने की कोशिश अगर आप करेंगे फिर लाखों में लोग उठेंगे. फिर उस वक्त तुम कंट्रोल नहीं कर पाएंगे. और हम डरने वाले लोग नहीं हैं, हम लड़ते रहेंगे. कल आप पछताएंगे कि हमने जो राहुल जी के लिए किया या प्रियंका जी के लिए किया ये ठीक नहीं है. उसी का परिणाम हम भुगतना पड़ रहा है, ऐसा उनको महसूस करना पड़ेगा. और वो हम दिखा देंगे कि कांग्रेस पार्टी और इंडिया गठबंधन ये लड़ते रहेगी. खरगे माध्यमांशी संवाद साधत होते. तुम्ही जे करताय त्याचा पश्चाताप नक्की होईल असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला उद्देशून म्हटलेलं आहे. नागपुरातील ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. नागपूरमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जात आहे. काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पोलिसांनी उचलबांगडी केलेली होती आणि त्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये हे आंदोलन केलं जात आहे. दुसरी दृश्य आहेत ही संसद भवन परिसरामध्ये काँग्रेसचे हे सगळे खासदार आता काळे कपडे परिधान करत संसदेच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत. ही दृश्य देखील आपण पाहतोय. काँग्रेसने आता जोरदार निषेध नोंदवलेला आहे. राहुल गांधी यांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलेलं होतं. पे चला रही हैं और पार्लियामेंट के मेंबर्स को कोई मर्यादा नहीं देती और रूल्स के तहत जो प्रोटेस्ट करते हैं उनको भी वो एक तरीके से हरासमेंट करके वो हमेशा अपने लोगों को पुलिस को बोलते हैं. और यहाँ तक कि बीजेपी के आरएसएस के वॉलंटियर्स भी इसमें काम करते हैं विदाउट बैचेस. तर नागपुरातील ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. नागपूरमध्ये आता काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलं जातं. त्या काळामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तरी सुद्धा नरेंद्र मोदी सरकारला ज्यांची चूक आहे त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊशी वाटला नाही. आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्या जंतर मंतरवर हे आंदोलन पोहोचलं त्यावेळेस मात्र ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता, ज्या विद्यार्थ्यांना न्यायाची अपेक्षा होती त्यांच्यावर अमानुषपणाने हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. या विद्यार्थ्यांना म्हणजे जे दिल्लीमध्ये मारहाणीमध्ये जखमी झाले त्यांच्या बाबतीत, जे हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थी वेगवेगळ्या शहरांमध्ये रस्त्यावर आले त्यांच्या बाबतीत आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात त्या पालकांच्या संवेदना या ठिकाणी आम्ही जाणतो.
त्यांना पाठिंबा व्यक्त करण्याकरता आणि या सरकारचा निषेध आणि राजीनामा मागण्याकरता या ठिकाणी आज हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. दीप्तीताई चौधरी असतील, आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही प्रचंड संख्येने या ठिकाणी आलेलो आहे. आमचं म्हणणं आहे आज ही सुरुवात आहे. हे आंदोलन म्हणजे शेवटचं नव्हे, याच्यानंतर सुद्धा चौकात आंदोलन केलं जाईल. या शहरामध्ये ज्या मुख्यमंत्री आणि मंत्री येतील त्यांचे राजीनामा मागण्याकरता त्यांच्या गाड्या अडवल्या जातील. हा सरकारला आम्ही इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो. आता आपण पाहतोय की काल लंडन मध्ये असेल, बर्लिन मध्ये असेल, या सगळ्या ठिकाणी म्हणजे जगातल्या तब्बल 54 ते 56 देशामध्ये काल आंदोलन झालंय. याचाच अर्थ क्लिअर आहे की या मोदी सरकारचा खरा चेहरा जगभरात पोहोचलाय. त्याच्यामुळे त्यांना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावाच लागेल. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना काल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गेले अनेक दिवस खरं तर जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे आणि काल राहुल गांधी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. परंतु केंद्र सरकारने क्रूरपणाचे सर्व सीमा ओलांडल्या आणि